राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या आहेत। आज 19 मार्च रोजी पहाटे भारतीय वेळेनुसार 3:30 सुमारास फ्लोरिडाच्या किनारी सुखरूप उतरल्या। सुनीता विल्यम्सच्या परतीच्या बातमीमुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचे वातावरण आहे। विविध प्रकारचे वन्य प्राणी, शिकारी पक्षी, माळ रानांवरचे पक्षी आणि फुलपाखरे पाहण्याची संधी सोलापूर येथील बोरामणी गवताळ सफारीच्या माध्यमातून निसर्ग प्रेमींना अनुभवता येणार आहे। चादर, टॉवेल या उत्पादनांसह शेंगदाणा चटणीमुळे प्रसिद्ध असलेल्या सोलापूरमध्ये जंगल सफारीचा आनंद नागरिकांना घेता येईल। औरंगजेबाचे विचार स्वीकारले, अनिल परबांनी लोटांगण घातले, मला वाचवा असं म्हणाले आणि पुन्हा पलटी मारली। उद्धव ठाकरे हे भाजपाकडे गेले, आपण युती सरकार स्थापन करू असं म्हटले, परंतु इथे आल्यावर पलटी मारली असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंग्याचे विचार धरत खुर्ची मिळवली। नागपूर येथील घटनेनंतर सोलापूर शहर ग्रामीण पोलिसांचा सायबर सेल अलर्ट झाला असून व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर दररोज 24 तास लक्ष ठेवले जात आहे। 2 समाजात, धर्मात तेढ निर्माण होणारी पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे। विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे। पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर एका अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद ठरला आहे। अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने त्याचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत। 15 दिवसांपूर्वीच उचलबांगडी करण्यात आलेले प्रशासक मोहन निंबाळकर यांच्याकडेच पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीचा कारभार सोपविण्यात आला आहे। केवळ 12 दिवसातच निंबाळकरांची पुनर्नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी योजना यशस्वी राबविणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेतील आशा वर्कर्स यांचे मानधन काही दिवसांपासून थकीत आहे। ते मानधन लवकरात लवकर मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली। जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील गीताबाग या निवासस्थानी आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला। त्यावेळी त्यांनी आशा वर्कर्स यांच्या मानधनाबाबतची मागणी केली। मी महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग मंत्रालयात आयुक्त म्हणून नोकरीला आहे। तुमच्या मुलांना मंत्री कोट्यातून नोकरीला लावतो असे म्हणून एकाने 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सांगोल्यातील जवळा गावात घडली आहे। विजय दामोदर मस्के वय 40 राहणार नातेपुते याने मी मंत्रालयातील दिव्यांग मंत्रालयात आयुक्त असल्याचे सांगून मंत्री कोट्यातून तुमच्या मुलाला नोकरी लावतो असे आमिष दाखवले। त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी बीरा बर्वे यांनी फोन पे, गुगल पे व RTGS द्वारे वेळोवेळी पैसे समोरील व्यक्तीला पाठवले। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेतली। सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। सोलापूर जिल्ह्यातील विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासनही मंत्री विखे पाटील यांनी देशमुख यांना दिले आहे। तालुक्यातील असंख्य गावांसह संपूर्ण सोलापूर शहराला चंद्रभागा नदीतून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते। मात्र चंद्रभागा नदी प्रदूषणाने ग्रस्त झाली आहे। आरोग्याचा प्रश्न नित्याच अनुषंगाने विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले। यावेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडनुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारी केली जाते। यामध्ये अतिप्रदूषित म्हणून चंद्रभागा नदीचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर सरकार काय भूमिका घेणार?